यापूर्वी आपण बघितले आहे की भंते रोहन शब्दांनाच दान मानतात आणि समाधानाने पुढे जातात. मग पुढे 10 महिन्यानंतर सानुत्तर ब्राह्मणाच्या घरी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव नागसेन ठेवले. नागसेन 7 वर्षाचा झाल्यानंतर त्याचे वडील त्याला म्हणाले, प्रिय नागसेन, या कुळाचे जे शिक्षण आहे ते शिक. 3 वेद आणि दुसरे शिल्प हे शिक्षण नागसेन आपल्या आचार्यांकडून शिकत होता. नागसेनाने एकाच आवृत्तीत 3 वेद कंठस्थ केले आणि चांगल्या प्रकारे समजूनही घेतले. शब्दज्ञान, छंदज्ञान, भाषाज्ञान, इतिहास, व्याकरण तसेच लोकायत आणि महापुरुष लक्षणशास्त्रात तो पूर्ण विद्वान झाला. यापुढे नागसेन वडिलांना विचारतो, बाबा, यापुढे अजून काही शिक्षण आहे का? वडील सांगतात, एवढेच शिक्षण आहे. तेव्हा नागसेन आपल्या आचार्यांचा निरोप घेऊन एकांतात समाधी लावून विचार करू लागला. आतापर्यंत जे शिक्षण घेतलं त्यावर चिंतन मनन करू लागला, परंतु त्याला थोडासाही सार न मिळाल्यामुळे तो असंतुष्ट झाला. त्याचवेळी आयुष्मान रोहन कजंगल गावात आलेले होते. नागसेनाने त्यांना पाहिले आणि तो फारच आनंदित झाला. अगदी प्रेमाने आणि आदराने त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना विचारतो, महारीस, अशा प्रकारे डोक्याचे मुंडन करून काशाय वस्त्र धारण केलेले आपण कोण आहात? मग भंते रोहन सांगतात की पापरूपी मळाला दूर करण्यासाठी मी भिक्खू झालो आहे. यावर नागसेन विचारतो की तुमचे केस देखील दुसऱ्यांसारखे का नाहीत? मग भंते रोहन त्या केसांमधील 16 बाधा सांगतात. केस आणि दाढी ठेवल्याने त्याला विंचरावे लागते, सजवावे लागते, तेल लावावे लागते, धुवावे लागते, सुगंधित ठेवावे लागते, गंध लावावा लागतो, माळा घालाव्या लागतात, रंगवावे लागते, बांधावे लागते, कंगवा फिरवावा लागतो, नेहमी नाव्याकडे जावे लागते, गुंता काढावा लागतो आणि केस गळू लागले की दुःख होते, वाईट वाटते आणि मग मोह निर्माण होतो. मग नागसेन म्हणतो की तुमचे वस्त्र देखील दुसऱ्या लोकांसारखे का नाहीत? काय कारण आहे? भंते रोहन सांगतात की सुंदर वस्त्रात मोह आकर्षण असते. त्या वस्त्रात जी भीती असते ती भीती काशाय वस्त्रात नसते. म्हणून माझे वस्त्र देखील काशाय आहेत, दुसऱ्यांसारखे नाहीत.